की त्यांनी शंकर संकपाळ यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। तुम्ही तुमच्या जागावरती स्थानापन्न व्हायचे। सर्व महिलांना या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त आता थांबणार नाही। हा जर वेगाने जायचा असेल तर भरभक्कम असं आमच्या लाडक्या बहिणींचा देखील त्याला ठाम असा पाठिंबा आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील महिलांना अधिकाधिक संधी आपल्याला देता येणार आहे। देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांनी देखील दीनदयाळजींना केंद्रबिंदू मानून त्यांच्या विचाराला केंद्रबिंदू मानून गेली 10 वर्ष त्यांनी काम केलं आणि काम करतायत की जो वंचित आहे, पीडित आहे, जो शेवटच्या पायरीवर बसलेला आहे त्याला केंद्रबिंदू मानून देणाऱ्या योजना या देश पातळीवर देखील आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे याचा उपयोग जो आहे तो कुटुंबाबरोबर सर्वात जास्त त्याचा परिणाम जो आहे तो आमच्या महिला भगिनींवर होतो। महिलांना त्याला जास्त प्राधान्य आहे। पाणी असेल, गॅस असेल, शौचालय असतील आणि त्यामुळे केंद्र असो राज्य असो या ठिकाणी महिलांना प्राधान्य दिलं जातं। आज या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कंपन्या आलेल्या आहेत। जवळजवळ 29-30 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आपलं काम आहे कौशल्य विकासच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणं। आज कौशल्य विकास खात्याच्या सहकार्याने मावळी मंडळाला आम्ही रोजगार मेळावा आयोजित केला आहे। याच्यामध्ये विविध संस्थांचा सहभाग पण आहे आणि तरुणांना रोजगार मिळावा या ठिकाणी नोकऱ्या एकत्रितपणे या ठिकाणी कंपन्यांच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून त्यांना या ठिकाणी इंटरव्ह्यू देता यावा किंवा स्वयंरोजगाराच्या काय काय वाटा आहेत यासंबंधी मार्गदर्शन व्हावं येणाऱ्या महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्या योजनांचा सुद्धा लाभ घेता यावा यासाठी आज हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे आणि ऑनलाईनच ऑलरेडी जवळजवळ 400 तरुण तरुणींनी याच्यामध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे। मला खात्री आहे की या रोजगाराच्या मेळाव्यामधूनच तरुणांना संधी मिळते आणि चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या ज्या आहेत कारण की SSC पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत असे निरनिराळ्या कॅटेगरीजमधल्या रिक्वायरमेंट आहेत आणि त्यांना या निमित्ताने नोकरी मिळावी, नोकरी स्वयंरोजगाराच्यासाठी त्या ठिकाणी काही मार्गदर्शन व्हावं। मला वाटतं की ही एक व्यासपीठ चांगलं आहे की ज्याच्या माध्यमातून तरुणांना तरुणांना या ठिकाणी रोजगार उत्पन्न होऊ शकतो, नोकरी मिळू शकतो। माननीय केळकर साहेबांच्या पुढाकाराने राज्य शासनाच्या माध्यमातून हा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने रोजगार मेळावा आहे तो आयोजित झालेला आहे आणि निश्चितपणे युवकांना एक चांगलं मार्गदर्शन या मेळाव्याच्या माध्यमाने भेटेल। त्याचबरोबर ज्यांना उद्योजक व्हायचे ज्यांचे नवीन स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप्सला आर्थिक पाठबळ कसं भेटू शकतं याचंही एक चांगलं मार्गदर्शन या मेळाव्याच्या माध्यमाने भेटेल असा विश्वास मला आहे। अतिशय स्तुत्य उपक्रम आहे मी आपल्या माध्यमाने खरं तर सर्व ठाणेकरांना सर्व तरुणींना विनंती करीन की या मेळाव्याचा आपण लाभ घ्यावा। आणि बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम आज महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या मी
तमाम सर्व आमच्या भगिनींना खूप शुभेच्छा देतो. आज अतिशय चांगलं सुरुवात चांगली झाली की उद्योग मैत्रीण या 19 वर्ष हे चालू आहे, प्रकाशन झालं असं मी जाहीर करू. हा अंक जो आहे हा अतिशय उपयुक्त आहे, मी बघितला. आणि प्रत्येक केवळ महिलेने नाही तर होतकरू तरुणांना देखील हा अत्यंत उपयोगी असा अंक आहे. आणि अत्यंत मेहनतीने या अंकाचं सर्व जे काही त्याच्यातलं मटेरियल आहे की त्याला खूप मेहनत लागलेली आहे. याच्यातून आपल्याला अनेक गोष्टींची प्रेरणा मिळू शकते. आणि त्यामुळे मी सारिकाताईंचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की अशा प्रकारचं महिलांना संधी मिळाली की त्याचं कसं सोनं केलं जातं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि चिकाटीने आणि सातत्याने त्या हे काम करतायत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या तर्फे त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी खरं म्हणजे देशभर महिला राजचंच वातावरण आहे. राज्यात देखील महिला राजच आहे. राज्याच्या मुख्य सचिव पण महिला आहेत. राज्यामध्ये ज्या पोलीस महासंचालक आहेत त्या देखील महिला आहेत. त्याच्यामुळे महिला राजच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे. या ठिकाणी पुढच्या काळामध्ये लोकसभा निवडणुका असतील, महापालिकेला तर आहे पण महापालिका अजून व्हायची आहे. पवार या ठिकाणी उपस्थित सर्व आमच्या महिला मोर्चाच्या स्नेहाताई, माझ्या पाठीमागे बसलेले सुरेश जोशी, मावळी मंडळाचे मोरे सर, सर्व या तिन्ही संस्थांचे म्हणजे मित्रमेळा, कशिश पार्क मित्रमंडळ,